ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपण बघता एबीपी माझा आणि आपल्या सोबत आम्ही दर आठवड्यामध्ये अशा काही पर्सनॅलिटीज व्यक्तिमत्वांना आणतो की जे कोरोनाच्या बाबतीत विविध पातळीवरती काम करतात, काही सांगू शकतात, काही मॉडेल समोर सादर करू शकतात। कधी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलेले, तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संजय ओक। डॉक्टर संजय ओक हे स्वतः प्रख्यात वैद्यकीय तज्ञ तर आहेतच, नेहमीप्रमाणे ते अर्थातच डॉक्टर आहेत, प्रसिद्ध आहेत, ते कॉलमनिस्ट सुद्धा आहेत, स्तंभलेखक आहेत, पण त्याशिवाय सध्या त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे राज्याच्या कोरोनाशी लढण्यासाठीच्या टास्क फोर्सचे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। संजय ओक सर, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये आणि या अतिशय महत्त्वाच्या काळामध्ये तुमच्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। या टास्क फोर्सच्या समोरची टास्क कोणत्या आहेत, आव्हानं कोणती आहेत असं वाटतंय तुम्हाला? या टास्क फोर्स मध्ये मुंबईमधल्या अत्यंत प्रख्यात असे जे इन्फेक्शियस डिसीज आणि क्रिटिकल केअर म्हणजे अतिदक्षता विभागाचे काम करणारे जी डॉक्टर मंडळी आहेत त्यांचा समावेश आहे आणि त्यांच्यासमोरचं सर्वात पहिलं उद्दिष्ट जर कुठलं असेल तर ते म्हणजे शहरामधला मृत्यू दर कमी करण्याचं। आणि तो मृत्यू दर अर्थात शून्य करणं शक्य नाही, परंतु जितका कमीत कमी आपल्याला मृत्यू दर आणता येईल तो कमी करणं, या आजाराचा उपाय करताना एक चांगल्या प्रकारे प्रोटोकॉल्स तयार करणं, कोणती औषधं वापरायची, कोणती कॉम्बिनेशन वापरायची, कोणत्या नव्या पद्धतींचा उपचार करायचा, रुग्ण एकमेकांपासून बाजूला कसे ठेवायचे, कोविड हॉस्पिटल निर्मिती का करायची, ही सगळी ह्या टास्क फोर्सची उद्दिष्ट आहेत। बरं डॉक्टर संजय सर, यामध्ये आता मुंबईमध्ये आज असा दिवस होता मधल्या काही काळामधला सगळ्यात कमी कोरोना रुग्ण आढळलेले आहेत। कम्युनिटी स्प्रेडच्या बाबतीत नेमकं विविध प्रकारचे आता उदाहरणार्थ जगामध्ये काही वेगळ्या गोष्टी असतात। महाराष्ट्रामध्ये जेव्हा झोन्स बनवण्यात आले तेव्हा काही ठिकाणी इथल्या पेक्षा तिथले रुग्ण कमी असून सुद्धा तो रेड झोन का, इथला ग्रीन झोन का, असे अनेक काही मुद्दे उपस्थित झाले। तर माझा एक त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे की कम्युनिटी स्प्रेडच्या बाबतीत मुंबई आणि महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी आहेत? मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये थोडं वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। एक प्रसंग आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आता आपण फार मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये टेस्ट करतो। म्हणजे आजवर केलेल्या मुंबईतल्या टेस्टची संख्या जर आपण बघितली तर ती भारतामधल्या काही राज्यांनी केलेल्या टेस्टपेक्षाही आपली संख्या अधिक आहे आणि ते योग्य आहे। योग्य अशासाठी आहे की हे शहर हे एक अत्यंत घनदाट असं लोकवस्तीचं शहर आहे। इथे कमीत कमी जागेमध्ये खूप अधिक लोक राहतात आणि त्याच्यामुळे संसर्ग आणि संपर्काची शक्यता वाढते, त्याच्यामुळे आपण टेस्ट करतो आहोत। परंतु आज जे चित्र दिसतंय ते असं आहे की आपल्याला पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, पण पॉझिटिव्ह रुग्ण त्याला घाबरून जायचं कारण नाहीये, कारण हा आजार 85-90% अधिक लोकांच्या बाबतीमध्ये गंभीर रूप धारण करत नाही। चांगली आणि समाधानाची बाब अशी आहे। डॉक्टर संजय ओक आपल्यासोबत आहेत। महाराष्ट्रामध्ये कोरोनाशी लढण्याकरता जो टास्क फोर्स बनवण्यात आलेला आहे त्याचे ते प्रमुख आहेत। त्यांच्यासह एकूण 9 डॉक्टरांची ही टीम आहे जी महाराष्ट्र सरकारला विविध मुद्द्यांवरती मार्गदर्शन करणार आहे आणि गरज पडल्यास कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, हॉस्पिटल्स बेड्स वाढवायचे का, व्हेंटिलेटरचं काय करायचं, याबद्दल ते मार्गदर्शन करतायत। आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद आपण साधतोच आहोत। त्यापूर्वी छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी माझा। कोरोनाशी लढताना आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र सरकारनं कोरोनाशी लढण्याकरता नेमलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक। डॉक्टर ओक सर, मगाशचा आपला मुद्दा आणखी पुढे घेऊन जाऊयात की महाराष्ट्राचे रिजन्स, मुंबई आणि कम्युनिटी स्प्रेड याबद्दल तुम्ही सांगत होता। मी मुंबईबद्दल बोलत होतो की आपण ज्या संख्येनं टेस्ट करतो आहोत ती संख्या खूप मोठी आहे। खरं तर काही राज्यांनी केलेल्या टेस्टच्या संख्येपेक्षाही ही संख्या जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला अधिक पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणं हे आता बरोबरच आहे, कारण तेवढ्या जास्त संख्येनं टेस्ट करतो। माझ्या दृष्टीनं समाधानाचा, आशेचा किरण मला एक दिसतोय आणि तो म्हणजे जे मृत्यू आहेत मुंबईमधले, हे मृत्यू कमी करण्यामध्ये आम्हाला हळूहळू यश यायला लागलेलं आहे। आपल्याला आठवत असेल गेल्या आठवड्यामध्ये साधारणतः 11 कधी 14 इतपत मृत्यू झाले होते। गेले 2 दिवस
आपल्याकडे 2 आणि 2 किंवा 2 आणि 3 इतके मृत्यू झालेले आहेत. हो. त्याचा अर्थ असा आहे की आपण जी पावलं टाकतो ती योग्य दिशेनं आपली पडतात असं मला वाटतं. डॉक्टर, दोन प्रमुख गोष्टींच्या अडचणी महाराष्ट्रात सर्वदूर जाणवतात. त्यातला एक म्हणजे आपल्याकडे बेडची संख्या रिस्ट्रिक्टेड आहे आणि स्वाभाविक आहे, कारण अशा प्रकारचं अनफोर्सिन संकट कधी बायोलॉजिकल संकट आलंच नव्हतं. त्यामुळे सगळ्यांसाठी व्हेंटिलेटर, सगळ्यांसाठी बेड्स, सगळ्यांसाठी क्वारंटाईन हे शक्यच नव्हतं. आता त्या स्थितीमध्ये आपण कुठे आहोत? कारण त्याच्यामध्ये तुमच्या टास्क फोर्सच्या सगळ्या सर्कल तुमच्या चौकटीमध्ये तुम्हाला तेही सजेस्ट करणं हा तुमचा भाग आहे. या बाबतीत आपण कसे आहोत? व्हेंटिलेटरची स्थिती, डॉक्टर्स उपलब्ध करून देणं, या बाबतीत आपण कुठे आहोत? जर का होऊ नये पण हा स्प्रेड वाढत गेला तर? नाही, या बाबतीमध्ये प्रसन्न आपण योग्य दिशेने पावलं टाकतो. मी प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण देतो. हो. आजवर जे साधारणतः याच्याबद्दल लिटरेचर आणि असंख्य दिशांनी पेपर्स फ्लो होत आहेत, हो. सगळ्यांचं साधारण एकमत आहे की आपण अर्ली अग्रेसिव्ह ट्रीटमेंट करायला पाहिजे. म्हणजे एखादा रुग्ण हा सिरियस आधी आपण त्याच्यावरती अतिशय जोमानं ट्रीटमेंट करायला पाहिजे. बरं. शक्यतो रुग्ण, ज्याला आम्ही आमच्या वैद्यकीय परिभाषेमध्ये इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन असं म्हणतो, म्हणजे त्याच्या श्वासनलिकेमध्ये ट्यूब घालून व्हेंटिलेटरला कनेक्ट करायचा असतो. बरं. याच्या पूर्वी आपल्याला त्या रुग्णाला माघारी परतवणं, आपल्या बाजूनं चांगल्या बाजूला परत फिरणं, बरं, याच्यासाठी प्रयत्न करायचे. त्यामुळे त्याला हाय फ्लो ऑक्सिजनेशन सिस्टीम म्हटली जाते. बरं. याचा आपल्याला वापर करायचा आहे. नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन म्हटलं जातं, त्याचा वापर करायचा आहे. बरं. त्याच्यावरती टास्क फोर्सनी भर दिलेला आहे. हो. टास्क फोर्सने असंही रेकमेंडेशन केलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये प्रोन पोझिशन मध्ये, म्हणजे पालथ्या अवस्थेमध्ये, पण अर्थात ह्याच्यावरती संपूर्ण मॉनिटरिंग करणं गरजेचं असतं. बरं. तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की सर, रुग्णालयांच्या बेड्सची संख्या, आपण अगदी बरोबर म्हणलात की ज्या संख्येनं हे संकट येतं तेवढी कोणाची तयारी करणं शक्य नाही. पण मला सांगायला निश्चित आनंद वाटतो की आपण प्रायव्हेट आणि पब्लिक दोन्ही सेक्टर्स हात घालून काम करतायत. सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल मदतीला उभी आहेत आणि याच्यामुळे मुंबई सारख्या शहरामध्ये 4 मोठी प्रायव्हेट हॉस्पिटल्स ही कम्प्लीट हॉस्पिटल्स करोना हॉस्पिटल म्हणून, आणि तशीच 4 मोठी पब्लिक हॉस्पिटल्स करोना कोविड हॉस्पिटल्स म्हणून सेपरेट आउट करतो. त्यामुळे पुढचे काही कदाचित 1 महिना 1.5 महिना जो काही आपल्याला काळ आता यापुढचा लागणार आहे, या ठिकाणी आपण करोना बाधित रुग्णांवरती आपण उपचार करणार आहोत. आणि हे अतिशय योग्य दिशेने टाकलेलं आपण आपलं पाऊल आहे असं मला वाटतं. डॉक्टर, याच्यातल्या उपचाराच्या पद्धतीच्या बाबतीत सुद्धा येऊयात. जगभरात विविध प्रकारे उपचार करण्याच्या पद्धती, मग राजस्थान मॉडेलचं सुद्धा फार कौतुक झालं, त्याच्याकडे सुद्धा जगाचं लक्ष आकृष्ट झालं होतं. हायड्रोक्सिक्लोरोक्विनचा वापर, याही बद्दल मग दावे होऊ लागले. अमेरिका आता मागे लागली भारताच्या. जरी याच्याबद्दलच्या ऍक्च्युअली टेस्ट आणि रिझल्ट याच्याबद्दल असे काही पूर्ण भक्कम असे पुरावे समोर आले नसले तरी उपचारासाठी या गोष्टींकडे लक्ष दिलं जात आहे. तेव्हा आपण ज्यांना ऍडमिट करून घेतोय त्यांच्यावरची उपचार पद्धती काय असावी महाराष्ट्रभरात, भारतभरात, याबद्दल तुमच्यात, केंद्र सरकारमध्ये, तुमच्यात आणि अन्य डॉक्टरांमध्ये काय विचार सुरू आहे? याच्यावरती खूप विचार मंथन झालं आणि आमच्या असं लक्षात आलं की हा जो आजार आहे हा वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट करतो आहे. म्हणजे धाप लागणं, श्वास जोरात चालणं, श्वास घ्यायला त्रास होणं, आणि दुसरी चिंतेची अशी होती की ज्या रेटनी याचं प्रोग्रेशन होतं, म्हणजे सकाळी किंवा दुपारी जो रुग्ण आपल्याशी हसता बोलता असतो तो संध्याकाळच्या वेळेस अनकॉन्शियस होतो, खूप क्रिटिकल अवस्थेत पोहोचतो. हे जे रॅपिड प्रोग्रेशन, तर रुग्ण वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट करतायत. म्हणून टास्क फोर्सनी निर्णय घेतला की क्ष गोष्टीसाठी य असं सजेस्ट करण्याच्या ही जी वेगवेगळ्या प्रकारची प्रेझेंटेशन्स आहेत जी जगात बघायला मिळालेली आहे त्याचा आढावा घेऊन त्यांचा त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आणि प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची उपाययोजना करा, कोणती औषधं वापरा, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत, अँटीव्हायरल्स आहेत, अनेक प्रकारचे त्याच्यात कॉम्बिनेशन्स आहेत, ही तुम्ही कशी वापरा याची वैद्यकीय संस्थांना सूचना केलेली आहे. या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत. प्लाझ्मा थेरपी, ज्याला काल ICMR मान्यता दिली आहे आणि मुंबईच्या आपल्या काही रुग्णालयांमध्ये आपण त्याचा उपचार प्रबंध करणार आहोत, यालाही टास्क फोर्स संमती दर्शवलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांचा ज्याला मेन्शन म्हटलं जातं. काही गरोदर स्त्रियांचे प्रश्न आहे, तेव्हा गरोदर स्त्रियांचे प्रश्न आपल्याला कसे हाताळायचे याचं या बाबतीमध्ये एक आढावा घेतलेला आहे. असा हा टास्क फोर्सचा पहिला इनिशियल रिपोर्ट आहे. टास्क फोर्स काही कागद राहणार,
त्यामुळे जगामध्ये ज्या ज्या नव्या गोष्टी जे जे विचार येत आहेत बरं, त्या बरं. प्रत्येकाचा आढावा रिकमेंडेशन करतो. डॉक्टर, काही युनिक परिस्थिती आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळाल्या. हॉस्पिटल्स आपल्याला सील करावी लागली. दादरचं शुश्रूषा असेल, आणखी काही हॉस्पिटल्स आहेत की जिकडे कोरोना पेशंट सापडले, म्हणजे डॉक्टर आणि नर्सेसमध्ये ट्रान्समिशन बघायला मिळालं आणि हॉस्पिटल सील केली. त्याच्यानंतर अशी सुद्धा प्रतिक्रिया अशा सुद्धा आल्या की अख्खं हॉस्पिटल सील करायची गरज नाहीये आणि हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. जर काही होऊ नये, पुन्हा एकदा होऊ नये, पण जर का संख्या हॉस्पिटलमधल्या वाढायला लागल्या तर जिथे उपचार करायच्या अशा एस्टॅब्लिशमेंट, अशा फॅसिलिटीज जर का आपल्याला सील कराव्या लागल्या तर तुम्हा मंडळींसमोर मोठं आव्हान उभं राहील. त्यामुळे त्याबद्दल सील करायचं का 2-3 दिवसाचं सॅनिटायझेशन पिरियड जाऊन पुन्हा सुरू करायचं, याबद्दल काही विचार करतोय आपण? प्रसंगा निश्चित हा प्रश्न महत्वाचा आहे आणि बरोबर आहे. जेव्हा एखादा आजार किंवा एखादा रोग नवा येतो त्यावेळेला वैद्यकीय क्षेत्र पहिल्यांदा सामोरं जात असतं आणि त्याच्यामुळे हे अशा गोष्टी घडल्या. आता टास्क फोर्सनी क्लिअर कट त्याच्याबद्दल सूचना केल्या की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक जिथे रुग्ण येईल तिथे एक मोठ्या आकाराचा ट्रायज एरिया असावा. या एरियामध्ये काम करणारे लोक हे फक्त इथेच काम करावे, यांनी बाकीच्या स्टाफ बरोबर मिसळायचं नाहीये. या ठिकाणी पोर्टेबल चेस्ट एक्सरे, पोर्टेबल अल्ट्रासाऊंड व्हावा, जेणेकरून ज्याला एखादा रुग्ण सिरियस होणार आहे का याचं एक स्कोरिंग आम्ही मेन्शन केलेलं आहे. ते स्कोरिंग आपल्याला करता येईल. याच्यानंतर आपण त्याची टेस्ट पाठवू, पण टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत त्याची ट्रीटमेंट होल्डबॅक करायची नाहीये. त्याला ट्रीटमेंट आपण चालू करणार आहोत. मग समजा आपल्याला त्याला ऍडमिट करायचं असेल पण बाकीचं हॉस्पिटल सॅनिटाईज क्लीन ठेवायचं असेल तर म्हणून दुसरं आम्ही रेकमेंडेशन केलंय की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक प्रकारचा होल्डिंग एरिया असावा. त्या ठिकाणी हा रुग्ण टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत, सुरुवातीला प्रसंगा टेस्टचा रिपोर्ट त्याला 48 तास लागत होते. आज टेस्टचे रिपोर्ट 5 ते 7 तासामध्ये येऊ शकतायत आपल्याला. तेवढा वेळ हा रुग्ण होल्डिंग एरियामध्ये असावा. जर ह्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आमचं रेकमेंडेशन आहे की जी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत आणि ते आम्ही मुंबईच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये निर्माण करतो आहोत, तिथे हा रुग्ण जावा. आणि समजा हॉस्पिटलला वाटलं की नाही आम्हीच ह्याला ट्रीट करणार, तर त्या हॉस्पिटलची जर भौगोलिक रचना अशी असेल की जिथे काही सेपरेट एक्सक्लुझिव्ह कोविड एरिया क्रिएट करणं शक्य आहे, तिथे त्यांनी याची ट्रीटमेंट करावी. अशा अगदी क्लिअर कट गाईडलाईन्स आपण दिल्या आहेत. काही रुग्णांच्या बाबतीमध्ये थोडा अपवाद करण्याची वेळ आली आहे आणि ते म्हणजे आता उदाहरणार्थ ज्या हॉस्पिटलचा मी प्रमुख आहे, प्रिन्स अली खान किंवा टाटा, त्या कॅन्सरवरती मोठ्या संख्येने आम्ही उपचार करतो. जे लोक केमोथेरपी घेत असतात त्यांची रोज टेस्ट करणं शक्यच नाहीये, आपण करूच शकत नाही, ते फायनान्शियली फिजिकली फिजिबल होणार नाहीये. तसंच जे रुग्ण डायलिसिस घेतात, मुंबईमध्ये अनेक रुग्ण आठवड्याला 3-3दा डायलिसिस घेतात, अशा रुग्णांना सुद्धा या टेस्टच्या मॅन्डेटरी याच्यापासून थोडं वगळलेलं आहे. आम्ही असं म्हणतो की ह्या रुग्णाला प्रत्येक वेळेला डॉक्टरांनी तपासून बघावं, त्याच्या प्रकृतीत नेहमीपेक्षा जर काही फरक जाणवला, त्याच्यात काही श्वसनाची सिम्पटम्स जाणवली तर आपण टेस्ट रेकमेंड करा, अन्यथा त्यांना केमो आणि डायलिसिस करा. डॉक्टर, मी थोडा टेस्टच्या मुद्द्याकडे येतो. सध्या आपल्याकडे टेस्टचं स्वरूप असं आहे, म्हणजे जे लेटेस्ट एक नवीन सिस्टीम मुंबईमध्ये तरी सुरू झाली आहे, तुमच्यात लक्षणं आढळली तर तुम्ही टोल फ्री नंबरला फोन करा, तुम्हाला एक नंबर दिला जाईल, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि तुमचं टेस्ट करून घ्या. अजूनही टेस्टचा रिस्पॉन्स हा संबंधित लक्षण असणाऱ्या माणसाकडून सिस्टीमकडे जाणार आहे. सिस्टीम प्रत्यक्ष माणसाकडे यायला अजूनही सुरुवात काही ठिकाणी होते, धारावीमध्ये तशी झाली नाही, अशातला भाग नाही, पण मास लेवलला खास करून हॉटस्पॉट असणाऱ्या एरियाजना कार्पेट लेवलला टेस्टिंग हे आपण करण्याच्या विचारात आहोत का, आणि तसा विचार करत असू तर आपण त्या क्षमतेत आहोत का? नाही, मास लेवल म्हणजे प्रसंगा 16-17 लाख लोकांना टेस्ट करणं हे मला वाटतं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळेच हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत की थोडीफार जरी सिम्पटम्स असली किंवा 55-60 वर्षाच्या पुढचं वय असलं, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन, ज्या गोष्टी कोमॉर्बिडिटीज या सदरामध्ये मोडतात, अशा व्यक्तीला जर सिम्पटम्स असली तर डेफिनेटली टेस्ट आपण करणार आहोत. अन्यथा आपण असिम्प्टोमॅटिक पेशंट म्हटला जातो, त्याला आपण त्याच्यावरती निगराणी ठेवणार आहोत, लक्ष ठेवणार आहोत. साधारणतः 5 ते 7 दिवसामध्ये जर सिम्पटम्स 5 दिवसामध्ये जर सिम्पटम्स आली नाहीत तर अशा माणसाचं पुढचे 14 दिवसापर्यंत अवलोकन करणं हेच आज अपेक्षित आहे. डॉक्टर, याच्यातला आणखी एक मुद्दा होता की जे आपल्या विविध सगळ्या भागात पसरलेले जनरल प्रॅक्टिशनर्स असतात, डॉक्टर्स असतात, त्यांचे क्लिनिक्स असतात आणि लोक तिकडे जातात.
हे डॉक्टर सध्या सगळीकडे सेवा देत आहेत अशातला भाग नाहीये. तो न देण्यामागे त्यांचं एक लॉजिक आहे, त्यांचं एक म्हणणं आहे की आमच्याकडे पीपीई किट्स नाही आहेत, आम्हाला साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा ते फार महागात विकत घ्यावे लागत आहेत आणि म्हणून आम्हाला सुद्धा शेवटी आम्ही अशा माणसांच्या संपर्कात येतो ज्यांच्यात प्रोबॅबिलिटी असू शकते, मग आम्ही काय करावं. या डॉक्टरांना तुम्ही आमच्या माध्यमातून काही सांगणार आहात का? निश्चित. आणि इनफॅक्ट आमचं प्लॅनिंग झालंय, आम्ही वेगवेगळ्या लेवलला आता काम करतो. आम्ही सुरुवातीला आमचं घर ठीकठाक केलंय, महानगरपालिका, तिथली हॉस्पिटल्स, त्याच्यात प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही परवा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी CS, MC ह्या सर्व मंडळींनी जवळजवळ 20 प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या सीईओशी संवाद साधला. शहरामधली डायलिसिस सेंटर्स बंद पडली होती, ती पुन्हा चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आता जे आपण सजेस्ट केलं, मी माझ्या सर्व वैद्यकीय बांधवांना, पर्टिक्युलरली जे आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य आहेत, आमच्या असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे सदस्य आहेत, मी त्यांच्याशी 1-2 महिन्यात आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संवाद साधणार आहे आणि याला विनंती करणार आहे. पण म्हणलं त्या सगळ्या अडचणी सत्य आहेत. त्यांच्याकडची काम करणारी माणसं पोहोचू शकत नाहीयेत, किट्स मिळत नाहीयेत. यांनी जर आपल्या कामाला पुन्हा प्रारंभ केला, थोड्या थोड्या प्रमाणात जरी प्रारंभ केला, तरी मेन हॉस्पिटल्सवर नर्सिंग होम्स ओपन झाली तर मेन हॉस्पिटल्सवरचा ताण कमी होईल. आणि माझी खात्री आहे प्रसन्न, पुढच्या आठवड्याच्या पूर्वामध्ये आपल्याला मुंबईत हा फरक दिसेल. डॉक्टर, आता सध्या तरी अधिकृत माहितीनुसार 3 मे पर्यंत हा लॉकडाऊन आहे. महाराष्ट्राचा 30 एप्रिल पर्यंत आहे, पण आता राष्ट्रीय असल्यामुळे तो 3 मेच आपल्याला मानावा लागेल. यानंतर सरकारला आता ते अजून संकेत दिले जातात की 20 एप्रिल पासून काही सेवा सुरू करतील. त्यानंतर हे सुद्धा बघितलं जाईल की कोणत्या भागामध्ये कोरोनाचा स्प्रेड कमी आहे, कम्युनिटी ट्रान्समिशन तर सोडा, अजून अगदी म्हणजे आता महाराष्ट्रात काही जिल्ह्यात की जिकडे रुग्णच नाहीयेत, अशा भागांना हळूहळू ओपन करायचं धोरण जे काही मिड मे वगैरे पासून जर का सुरू झालं, तर अशा वेळी अशा भागांना जे सुदैवाने सुरक्षित आहे, जिकडे आता फारसा प्रसार नाहीये, त्यांना इन्फेक्टेड भागापासून सुरक्षित ठेवणं आणि त्यांचा लोकव्यवहार थांबणार नाही असं बघणं, यामधलं मेडिकल इंटरव्हेन्शन आपण कसं करणार आहात? नाही, याच्यामध्ये मेडिकल इंटरव्हेन्शनचा रोल कमी येईल. बरं, उलट मला असं वाटतं की मेडिकल क्षेत्रावरची जबाबदारी वाढेल की एकदा आपण मोबाईल ऑन केल्यावरती हॉस्पिटल्सना अधिक सजगतेनं, अधिक सक्षमतेनं तयारीत राहायला लागेल. टेस्टची संख्या आपल्याला कदाचित टेस्ट झटकन उपलब्ध होईल, टेस्ट कमी पैशामध्ये उपलब्ध होईल आणि त्याचा रिझल्ट लवकर आपल्याला मिळेल, रिपोर्ट लवकर मिळेल, यासाठी ही माझी उद्दिष्ट असतील. कारण मला असं वाटतं की रुग्णालयांनी, म्हणजे ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे की हे संकट लवकर टाळावं, परंतु वैद्यकीय विश्वास साधारणतः पुढचे 1.5-2 महिने तरी अगदी ज्याला आपण रात्रंदिनं वैद्याचा प्रसंग म्हणतो अशी वेळ आहे आणि आम्हाला त्यासाठी तयार राहायला पाहिजे. डॉक्टर, या सगळ्या वातावरणामध्ये कालच IMDचा रिपोर्ट सुद्धा आला होता. 10 जूनच्या नंतर मान्सूनचं आगमन असेल. मे महिन्यापर्यंत लॉकडाऊन संपणं, आपण त्याला रिस्पॉन्स कसं देणार आहोत, ही झाली आपली सोय, आपली म्हणजे माणसांची सोय, शासनाची सिस्टीमची सोय. कोरोना एक बायोलॉजिकल एंटिटी म्हणून आणि मान्सून एक वातावरणीय परिस्थिती, हे याला रिॲक्ट कसे करणार आहेत हे काही आपल्या हातात नाही. आपण हे ठरवतोय मे महिन्यापर्यंत लॉकडाऊन ठेवू, नंतर रिलीज करू वगैरे वगैरे. तर हा येणारा ट्रान्झिशनचा वातावरणीय फरक तुम्ही कसा पाहताय, तो कितपत महत्वाचा ठरेल? हा फरक महत्वाचा आहे. इनफॅक्ट महानगरपालिकेमध्ये अगदी आज सकाळीच जेव्हा अधिकाऱ्यांची आमची चर्चा झाली त्यावेळेला मीच हा मुद्दा मांडला की अरे आपण करोना संपत आणू आणि आपल्याला मलेरियाचे मुंबईचे नेहमीचे दिवस, डेंग्यूचे नेहमीचे दिवस सुरू होतील. आणि याची पूर्ण आमच्या मनामध्ये हे आहे की आपल्याला एका संकटातनं बाहेर पडताना दुसरं नवं संकट आपल्यावरती येऊ द्यायचं नाहीये मुंबईकरांसमोर. म्हणजेच मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळ्यामुळे नेहमीचे आजार निर्माण होतात. आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेची संपूर्ण वैद्यकीय जी एक सुसूत्रत पद्धतीने चालणारी जी साखळी आहे ती त्यासाठी आता सज्ज होती. डॉक्टर, याच्यातला थोडा या विषाणूबद्दल सुद्धा बोलूयात की भारतामध्ये साधारणपणे कोरोनाचं तसं थैमान बघायला मिळत नाहीये. याला जरी आपलं लॉकडाऊन महत्वाचा भाग असला तरी सुद्धा पुन्हा काही तज्ञ जसे डॉक्टर अभय बंगांनी परवा स्टेटमेंट केलं होतं की लॉकडाऊन हा अंतिम परिणाम असू शकत नाहीये किंवा अंतिम एकमेव उपाय असू शकत नाहीये. राहुल गांधींनी सुद्धा याबद्दल विधान केलेलं आहे की लॉकडाऊन काढल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स कसा येईल. हे पाहता जो काही ग्रोथ रेट कमी वाटतोय आपल्याला, रुग्ण कमी संख्येने वाटतायत, डेथ रेट कमी आहे, त्यामागे आपला रेझिलियन्स हा महत्वाचा मुद्दा आहे, भारताच्या वातावरणाचा महत्वाचा मुद्दा आहे का कोरोनाचा कोरोनाची जी पिढी, कोरोनाचा जो प्रकार भारतात आहे त्याचा आपल्याला बेनिफिट मिळतोय?
या तिन्ही शक्यता असण्याची पॉसिबिलिटी आहे प्रसन्न. बरं. मला स्वतःचा जे विचार आहेत, मी जे काही वाचलंय त्याच्यानुसार हे तिन्ही बंग सर जे म्हणाले तो मुद्दा किंवा राहुल गांधीजी जे म्हणाले तो मुद्दा, इतकंच काय की त्या एखादा व्हायरस किंवा एखादा बॅक्टेरियम जेव्हा असतो तेव्हा त्याचे वेगवेगळे सिरो टाइप्स म्हणजे त्याची घराणी असू शकतात, त्याच्यात थोडाफार फरक असू शकतो. तर असा फरक असलेला जीवाणू किंवा विषाणू आपल्याकडे आला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला अमेरिकेपेक्षा युरोपपेक्षा चित्र वेगळं दिसतंय का, एक शक्यता आहे. सर आपलं जे क्लायमेट आहे ह्युमिड आणि हॉट, आजच मुंबई 35 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे जाते आहे, तर कदाचित ते आपल्याला वाचवत आहे का, शक्यता आहे. आणि तिसरी पॉसिबिलिटी आपण अनेक इम्युनायझेशनला सामोरे जातो, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये बीसीजी इम्युनायझेशन बद्दल चर्चा झाली. नॉर्मली सगळे भारतीय बीसीजी इम्युनाइज होत आहेत, हा थोडी लोक त्यातनं राहतात. ह्याच्यामुळे आपल्याला मिळणारी नॅचरल इम्युनिटी ही सुद्धा कदाचित आपल्याला वाचवायला उपयुक्त ठरते आहे. पण प्रसन्न हे काही असतात तरी मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी अत्यंत योग्य वेळेला आणि कठोर पावलं उचलली. ती उचलण्यामध्ये दिरंगाई केली नाही आणि ह्याचाही फायदा आपल्याला दिसतोय. बरं डॉक्टर, जसे तुम्ही या टास्क फोर्सचे चीफ आहात, अशाच प्रकारचे टास्क फोर्स, त्याचं नाव कदाचित वेगळं असेल, भारतभरात त्यांच्या राज्य सरकारांनी केले असतील, जागतिक पातळीला असे टास्क फोर्स असतील किंवा रिस्पॉन्स सिस्टीम्स असतील, आणि तुमची डॉक्टर फ्रॅटर्निटी, इंटरनॅशनल फ्रॅटर्निटीशी तुम्ही संबंधित आहात अतिशय चांगल्या प्रकारे. तुमच्यामध्ये काय फ्रॅटर्निटीमध्ये काय चाललंय? इंट्रा टास्क फोर्स म्हणजे इंट्रा स्टेट टास्क फोर्समध्ये काही कम्युनिकेशन होतं का? जगातून काही इंटेलिजन्स मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय का? की तिकडचा टास्क फोर्स कशा प्रकारे तोंड देतोय? स्पेन मधला, इटली मधला, अमेरिकेमधला? प्रसन्न, या ठिकाणी तंत्रज्ञान आणि मोबाईल फोन हा अत्यंत उपयुक्त ठरतो आहे. मला वाटतं मी विकत घेतल्यापासून माझ्या फोनवरती एवढे व्हॉट्सअप आजवर कधीच आले नव्हते, पण याचा फायदा होतो मला. ब्रिटन, अमेरिका, युरोप या प्रत्येक देशांमधनं जे ओळखीची माणसं आहेत, संबंधित मित्र आहेत, डॉक्टर मंडळी आहेत, ते पाठवत आहेत. मी स्वतः केरळ काय केलं, जर आपल्याच देशामधल्या एखाद्या राज्याचा जर मृत्यू दर इतका कमी असला आणि आपण ते जर नियंत्रणाखाली आणू शकलो तर आपण त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे का, या प्रत्येक बाबतीत माझं लक्ष आहे. इतकंच नाही तर विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत असणारी अनेक डॉक्टर मंडळी ते कदाचित अनेक्डोट एक्सपिरियन्स म्हणजे एखाद्या केस बद्दल बोलतात, पण त्यातनंही काही घेण्यासारखं आहे का हे मी बघतोय. इतकंच नाही तर मी आयुर्वेदामधले काही तज्ञ आहेत मुंबईमधले, मी त्यांच्याशीही चर्चा केली की ठीक आहे अॅक्यूट फेज मधून बाहेर येताना मी कदाचित ॲलोपॅथीचा वापर करेन, पण प्रिव्हेंटिव्ह रोल, ऍडज्युव्हंट थेरपी रोल आणि रिहॅबिलिटेशन मध्ये माझा आयुर्वेद मदत करू शकतो का, याही बद्दल मी विचार करतो आहे. होमिओपॅथी मधले काही माझ्या संपर्कात आहेत. इन शॉर्ट आय एम ओपन एव्हरी सजेशन. डॉक्टर, याच्यातला एक टेस्टचा मुद्दा जरा पुन्हा आपण त्याला इंट्रोड्यूस करूयात. याच्यातला मुंबईमध्ये पहिल्यांदा जेव्हा झालं होतं की एक सरकारी पातळीला टेस्ट होत आहेत, त्यानंतर खासगी संस्थांना टेस्ट करायची परवानगी दिली, 4,500 रुपयाला एक टेस्ट होती. काही ठिकाणी टेस्टचे रिझल्ट प्रायव्हेट आणि पब्लिकचे डिफर करण्यात आले. सरकारी रुग्णालयाचा टेस्ट वेगळी असायची, प्रायव्हेटमध्ये निगेटिव्ह असेल तर यांची पॉझिटिव्ह असायची, आणि त्यामुळे काही ठिकाणी एका संस्थेचा परवाना रद्दही करण्यात आला. हा झाला एक भाग. दुसरीकडे असेही प्रयोग झाले. पुण्यातल्या संस्थेने अशी किट इंट्रोड्यूस केली की जी ICMRने रेकग्नाइज केलेली आहे, स्वस्त आणि चांगल्या प्रकारे लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट येते. बेंगलोरची अशी इन्स्टिट्यूट आहे. तर किटच्या बाबतीत काही विचार होतोय आपल्याला, जास्तीत जास्त टेस्ट होण्यासाठी जास्तीत जास्त किट उपलब्ध होणे? निश्चित प्रसन्न, जेव्हा एखादा आजार किंवा एखादा रोग हा वैद्यकीय विश्वात प्रथम येतो तेव्हा सर्वात प्रथम अडचण असते त्याचं निदान करण्याची. आणि आपण जे म्हणत आता की सुरुवातीला काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आले वगैरे, हे याला एक फार महत्वाचा शब्द आमच्या शास्त्रात आहे आणि तो म्हणजे व्हॅलिडिफिकेशन ऑफ अ टेस्ट रिझल्ट. एखादा रिझल्ट जेव्हा सुरुवातीला येतो तेव्हा त्याची पुनर्पडताळणी करणं आणि हे बरोबर आहे का आहे हे गरजेचं असतं. काही मिनिमम सॅम्पल्स करायला लागतात, ज्याला आपल्या संख्याशास्त्राच्या ह्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट रिझल्ट म्हटला जातो. ह्या सगळ्या गोष्टी आता कोरोनाच्या टेस्ट पुढे जात आहे. आपण जे म्हणलात की स्लाइडच्या सरकत्या पट्टीवरती एक रक्ताचा थेंब टाकून ज्या टेस्ट, ती दुसऱ्या प्रकारची टेस्ट आहे. थ्रोट स्वॅब जो घेतला जातो ही एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये कोरोनाच्या विषाणूचा शोध घेतला जातो. आणि जी रक्तानी टेस्ट आहे ती आपल्या ह्या एका माणसाच्या रक्तामध्ये त्याच्या अँटीबॉडीज म्हणजे त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आहे का. मग त्याच्यात पुन्हा दोन IgG आणि IgM, ह्या टेस्ट मध्ये फरक आहे. पण तुम्ही जर मला विचाराल की डॉक्टर तुम्हाला कुठली टेस्ट हवी आहे, तर मला अशी टेस्ट हवी
की जी एकतर स्वस्त असेल, जी सहज उपलब्ध होईल बरं. आणि जिचा रिझल्ट खात्रीलायक असेल आणि हो. कमीत कमी तासात मिळेल. बरं मला असं वाटतं की पुढच्या महिन्याभरामध्ये आपण ह्या स्थितीपर्यंत पोहोचू. बरं. डॉक्टर, व्हेंटिलेटरचाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा ठरतोय. व्हेंटिलेटर खूप कमी आहे, त्याच्यामुळे अडचण तयार होते आणि आम्ही माध्यमं काही ठिकाणी व्हेंटिलेटरच्या बाबतीत कोण कसे प्रयोग करतोय ते दाखवतोय. ते त्यांच्या इक्विपमेंट्स घेऊन व्हेंटिलेटर बनवून दाखवतात. अफोर्डेबल आणि मोबाईल अशा प्रकारची व्हेंटिलेटर्स. औरंगाबादचं एक बातमी आम्ही अतिशय दाखवली होती आणि त्यांना जगामध्ये त्यांना इमिटेट करण्याचा प्रयत्न वगैरे होतो, हे पण त्याची फॉलोअप स्टोरी होती. माझा याबद्दलचा प्रश्न तुम्हाला हा होता की मला कल्पना आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या संभाषणामध्ये संवादामध्ये म्हटलं होतं की असा एखादा उपाय अवेलेबल आहे म्हणून तो लगेच घेता येत नाही, तो व्हेरीफाय करावा लागतो, तो स्टँडर्डाइज आहे की नाही बघावा लागतो. तर या बाबतीत आपला टास्क फोर्स विचार करतोय की असे व्हेंटिलेटर्स, अशा किट्स वगैरे नवीन कोणी काय उपाय देत असेल तर त्याचा विचार होतोय? मी मगाशीच सांगितलं असं की टास्क फोर्सचा साधारणतः जो अप्रोच आहे, जो जगाने मान्य केलाय आणि जगाने पण त्याच्याच बाबतीत म्हटलेलं आहे की इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशनकडे जाण्याच्या पूर्वीच आपण हा रुग्ण ट्रीट करायचा. बरं. म्हणजे ट्यूब घालून तो मशीनला जोडण्यापूर्वी. तर आज आपण जे प्रयत्न करतो हो. आहोत ते दोन्ही प्रकारचे व्हेंटिलेटर्स निर्माण करण्याचं आणि माझ्या मते हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आपल्या देशामध्ये विविध लोकांनी केलाय. बरं. खरं तर व्हेंटिलेटर एक आतमध्ये ठराविक गतीनं हवा भरणारं आणि हवा बाहेर काढणारं यंत्र आहे, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स असतात. हो. एक व्हेंटिलेटरचा भाग असा असतो की जेव्हा रुग्ण पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये असतो बरं. तेव्हा तो त्याला अपेक्षित असलेला ऑक्सिजन अपेक्षित प्रेशरनी आणि अपेक्षित रेटनी त्याच्या छातीमध्ये पोहोचवतो हो. आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो. बरं. दुसरा जेव्हा हा रुग्ण बरा व्हायला लागतो आणि जर तो 2 श्वास घेत असेल बरं. तर व्हेंटिलेटर 3 श्वास घेतो. एक्झॅक्टली. असं तो सिंक्रोनाइज करतो. आणि पण नंतरची स्टेज अशी असते की व्हेंटिलेटर शांत राहतो, ट्यूब काढलेली नसते, बरं. रुग्ण श्वास घेत असतो. क्षणाला रुग्ण श्वास घेत नाही तेव्हा व्हेंटिलेटर टेकअप करतो. बरं. तुम्ही जितके मोड्स त्या व्हेंटिलेटरमध्ये घालाल हो. तितका तो कॉम्प्लेक्स होत जातो बरं. आणि त्याची किंमत वाढत जाते. एक्झॅक्टली. 7,000 रुपयापासून 1 लाख ते 30 लाख रुपयापर्यंत व्हेंटिलेटर्स आहेत. हो. आपल्याला ह्या क्षणाला जे हवे ते जर आपण आपल्या देशामध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न नागपूरमध्ये होत आहेत, हो. मुंबईत होत आहेत, पुण्यात होत आहेत. आय थिंक आय वुड लव्ह टू सी दिस स्टेप गोइंग अहेड. बरं. मेक इन इंडिया चांगलं असूच शकणार नाही. फारच छान. हे स्पष्टीकरण आमच्या त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी किंवा अशा त्या सगळ्या इनोव्हेटर्ससाठी की ज्यांना या वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये सहभाग द्यायचा आहे त्यांच्यासाठी की टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक तुमचं तंत्रज्ञान बघण्यासाठी उत्सुक आहेत, प्रतिसाद द्यायला उत्सुक आहे. तो त्याचा प्रत्यक्ष अवलंब होईल की नाही हा पुढचा भाग आहे. एक शेवटचा प्रश्न विचारून कार्यक्रमात आपण थांबणार आहोत. डॉक्टर, आजच डॉक्टर अमृत बंग यांची एक महत्वाचं त्यांनी पीस लिहिलेला आहे, पेपरला आज लोकसत्ताला आलेला आहे, ज्यात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. जे डॉक्टर आपला बॉन्ड त्यांनी सर्व्ह केलेला नाही अशांची मोठी संख्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात एकीकडे डॉक्टर नसताना ज्यांना बाय लॉ आणि ज्याच्याशिवाय त्यांना डिग्रीज मिळणं अपेक्षित नाही, कंटिन्यू करणं अपेक्षित नाहीये, अशा डॉक्टरांची भरपूर संख्या असताना आपण या बॉन्ड कंप्लीट न केलेल्या डॉक्टरांना आपण या कामामध्ये का इन्व्हॉल्व करून घेत नाही? ही सूचना मी दुर्दैवाने आज पेपर नाही वाचलेला, कारण मी हल्ली पेपरच बघू शकत समजू शकतो आम्ही. परंतु अमृतची जी सूचना आहे ती निश्चित स्वागतार्ह आहे. मला एवढंच आज दुसरी एक सूचना झाली की आता डीएमईआरना, म्हणजे मी या मुलाखतीनंतर मी तात्याराव लहानेंशी बोलीन जे माझे स्नेही आहेत, की असे अनेक मुलं आहेत की नीट परीक्षेतनं पास झाली आहेत आणि ज्यांना आता पोस्टिंग द्यायचे, काउन्सिलिंग म्हणतात. मी तर म्हणेन की अहो सर, ह्या वेळेला ते थांबवू नका, नाहीतरी ते वेब बेस्ड होतं. ज्या ज्या उपायानं हे अमृतने सांगितलं की ज्यांचे बॉन्ड्स आहेत आणि ज्यांना आता आपल्याला घ्यायला पाहिजे मदतीला, किंवा मी जसं म्हणतो की त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट आयुष्याची सुरुवात करणार आहेत, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं वैद्यकीय फोर्स वाढवण्याची गरज आहे. म्हणून तर शासनाने आपल्याला हात दिली की जी लोक रिटायर झाली आहेत त्यांनी एक थोडंसं यावं. मला सांगायला आनंद वाटतो 20-21 हजार माणसांनी ऍप्लिकेशन केली. आज मी सर्जन आहे, मी सर्जरी महिनाभरात केलेली नाही, हे अनेक वर्षात झालेली नाही माझ्या बाबतीत, पण आज ती प्रायोरिटी नाहीये. आज प्रायोरिटी दुसऱ्या प्रकारचं काम आहे. तेव्हा आपण एमबीबीएस आहोत, बीएमएस आहोत, आपला पहिला धर्म आता करोनाशी लढणं हा आहे. आपण ही लढाई नक्कीच. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तर वेळ दिला, तुमच्यावरती तिथे सुद्धा जबाबदारी आहेत, पण तुमचा हा संवाद महाराष्ट्रासाठी गरजेचा आहे, महाराष्ट्राला दिलासा देणारा आहे, त्यासाठी आणि तुमच्या टास्क फोर्सला सुद्धा शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि यानंतर या आमच्या खास कार्यक्रमात कोरोनाशी लढताना मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा.